नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हा सर्वांना, लेट्सअपच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला आनंददायी आणि आरोग्यदायी जाऊ अशा शुभेच्छांसह आपण खबरबाच्या या शोला प्रारंभ करूया. आज महाराष्ट्रामध्ये देशातही या प्रकारचे पडसाद उमटत होते. त्या जैन हॉस्टेल विक्रीच्या वादावरती मोठी अपडेट आज समोर आलेली आहे. ही अपडेट जी आहे आता तरी सध्या तरी जैन हॉस्टेल जे मॉडेल कॉलनीमध्ये आहे त्याच्या 3 एकर विक्रीचा जो मुद्दा होता त्या मुद्द्याला स्टेटस-कोचा आदेश हा खुद्द धर्मदाय आयुक्तांनी दिलेला आहे. म्हणजे या ट्रस्टची जागा विशाल गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्याचा निर्णय ट्रस्टीने घेतलेला होता. त्या ट्रस्टींना हा दणका बसला आहे असा त्याचा अर्थ घेतला जात आहे. आता ही जी 3 एकर जागा होती ही 3 एकर जागा ट्रस्टनी का विकली, कशासाठी विकली, विशाल गोखले यांनाच का विकली, या व्यवहारासाठी काही राजकीय दबाव होता का, याच्यासाठी कोणी मध्यस्थी केली, असे सगळे प्रश्न गेले 15 ते 20 दिवस माध्यमांमधनं विचारले जात होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील या प्रकरणामध्ये टार्गेट करण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी आपला या प्रकरणाशी किंवा विशाल गोखले यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचा खुलासा दिलेला होता. तरीही हे वादळ शमलेलं नव्हतं, कारण जैन समाजातून, जैन धर्मियांमधून या ट्रस्टच्या जागेच्या विक्रीबद्दल अतिशय आक्रमक भूमिका घेण्यात आलेली होती. काही जैन मुनी देखील या आंदोलनामध्ये उतरलेले होते. आता हे जे जैन हॉस्टेल आहे या हॉस्टेलच्या विरोधात ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केलेली होती. या याचिकेमध्ये त्यांनी 3 ते 4 मुद्दे उपस्थित केलेले होते. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता, या ट्रस्टला ही जागा का विकायची आहे, कारण ट्रस्टकडे पुरेसा फंड आहे, जैन समाजामधून देणगी मिळू शकते. मग ही मोक्याची जागा विकून आणि हॉस्टेल बंद करून यातनं काय साध्य होणार आहे. त्यांचा दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता, जर या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी हे हॉस्टेल बंद ठेवावं लागलं असतं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं, मग हे विद्यार्थ्यांचं नुकसान कशासाठी तुम्ही करत आहात. ज्या उद्देशासाठी हा ट्रस्ट स्थापन झालेला होता त्या उद्देशालाच हा हरताळ फासला जात आहे असा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की या आवारामध्ये हे जे जैन ट्रस्टची जी 3 एकरची जागा आहे त्याच्या आवारामध्ये एक जैन मंदिर आहे. आणि जेव्हा हा विक्री व्यवहार झालेला होता, या संपूर्ण व्यवहाराच्या डॉक्युमेंट्समध्ये, या संपूर्ण कागदपत्रांमध्ये त्या ठिकाणी जैन मंदिर आहे असा कोणताही उल्लेख डॉक्युमेंटमध्ये नव्हता. आणि हे जर मंदिर या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये, पुनर्विकासामध्ये पाडलं गेलं तर जैन धर्मीयांच्या भावना या दुखावल्या जाऊ शकतात असा मुद्दा त्यांनी धर्मदाय आयुक्तांपुढे मांडला. आता याबाबत ट्रस्टींचं म्हणणं देखील धर्मदाय आयुक्तांनी आज मुंबईमध्ये ऐकून घेतलं. ट्रस्टींचं म्हणणं असं होतं की आम्ही याबाबत जे काही डॉक्युमेंट्स धर्मदाय आयुक्तांना सादर केलेले होते त्या डॉक्युमेंट्समध्ये त्या मंदिराचा फोटो होता, त्या मंदिराचा थेट जरी उल्लेख नसला तरी ते स्ट्रक्चर जे काय आहे त्याचं आम्ही दिलेलं होतं. पण धर्मदाय आयुक्तांनी आजच्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या ठिकाणी मंदिर आहे असं कोणत्याही प्रकारे सूचित होईल, असं स्पष्ट होईल अशा प्रकारचा उल्लेख या संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये नव्हता. त्यामुळं याबाबत आत्ता तरी धर्मदाय आयुक्तांनी या संपूर्ण व्यवहाराला स्टेटस को म्हणजे जैसे थेचा आदेश दिलेला आहे. आणि या पुढचा जो आदेश आहे त्याची जी पुढची कारवाई जी आहे त्या कारवाईची दिशा देखील ठरवून दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं आहे, जे पुण्याचं धर्मदाय आयुक्तांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाला काय पाहणी करण्यास सांगितलेलं आहे. ती पाहणी कशाची आहे तर खरोखरीच त्या ठिकाणी जैन मंदिर आहे का, त्या जैन मंदिराचा पार्श्वभूमी काय आहे, त्या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये काही उल्लेख केलेला आहे का, असं त्यांनी अशी सगळी तपासणी ही या पुण्यातील धर्मदाय आयुक्तांनी तपासणी सगळी करायची आहे. आणि दुसरं फक्त असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की या जैन मंदिराची जी जबाबदारी होती ती देखील कोणाकडे होती हे देखील या आयुक्तालयाच्या कार्यालयानं धर्मदाय आयुक्तांना कळवायचं आहे. या सगळ्या व्यवहारामध्ये जर पूर्ण समजा झालाच तर याच्यामध्ये या मंदिराला काय हानी पोहोचते आहे का याचा देखील अहवाल या पुण्याच्या कार्यालयाने द्यायचा आहे. दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी हा जो अहवाल द्यायचा आहे त्यासाठी तारीख देखील ठरवून दिलेली आहे. ती तारीख आहे 27/10/2025, म्हणजे बरोबर 7 दिवसानंतर 27 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत हा अहवाल देणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणाची जी सुनावणी आहे ती
दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबर 2025 रोजी ठेवण्यात आलेली आहे. आणि आत्ता जैसे थे असं म्हटलेलं आहे, पण याच्यामध्ये आणखीन 2-3 गोष्ट आपल्याला काही याच्या पुढे जाऊन सांगितल्या पाहिजेत. या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती काही धर्मदाय आयुक्तालयानं दिलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हा जो व्यवहार झालेला आहे हा व्यवहार हा धर्मदाय आयुक्तांच्याच कार्यालयानं सगळा झालेला आहे. त्यामुळं जैन धर्मी या ट्रस्टच्या जागेसाठी भांडत आहेत त्यांना आणखीन काही नवीन मुद्दे येऊन याविषयी मांडणी करावी लागेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ज्या समाजाच्या भावना तीव्र झालेल्या आहेत, कारण ट्रस्ट हा समाजाचा आहे, समाजाच्या सेवेसाठी तो स्थापन झालेला आहे. या समाजाच्या भावनांचा विचार धर्मदाय आयुक्तालय करणार की नाही हा देखील पुढच्या काळातला महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. आता सध्या तरी या जागेवरती ही जागा ताब्यात आल्यानंतर गोखले कन्स्ट्रक्शनला काही 2 पतसंस्थांनी तातडीनं कर्ज वाटप केलेलं होतं. हा व्यवहार पूर्ण थांबवण्यासाठी गोखले कन्स्ट्रक्शननं या ट्रस्टला जी रक्कम 250 कोटी रुपये दिलेली आहे त्याचं पुढे काय होणार, तर जैन धर्मियांसाठी ही आता तरी जो जैन समाज आहे त्यांच्यासाठी तरी ही आता एक दिलासा मानला जात आहे. एक स्टेटस कोचा आदेश आल्यानंतर या प्रकरणाला कलटणी मिळू शकते असं कायदे तज्ज्ञांमधलं मत आहे. पण प्रत्यक्षात पुढे काय होईल याच्यावर आपली बारीक नजर असेलच. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.